कथा कहो मति अनुसार, कथा कहो मति अनुसार, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। सहित आसन लीजिए, भाव आदर से कथा सुनिए, प्रेम सहित आदर दीजिए, भाव आदर से कथा सुनिए, प्रेम सहित आसन लीजिए, भाव आदर से कथा सुनिए, प्रेम सहित आसन लीजिए, भाव आदर से कथा सुनिए, पधारिए श्री महाराज विराजिए, पवन कुमार, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं. कोणी सांगेल का कुठपर्यंत ऐकली कथा? कोणाच्या लक्षात नाही माय? तुला कशाला बोलवलंय बापू? आम्हालाच विचारायला म्हणा, है की नाही माय? हसली बाद्याची. काल कथेमध्ये जो आनंद सोहळा आपण साजरा केला तो कोणाच्या जन्माच्या निमित्तानं? भगवान कृष्णाच्या. हो, भगवंतानं अवतार धारण केला. कशासाठी अवतार धारण करतो हो देव? देव अवतार धारण करतो, कशासाठी धारण केला? साधू संतांच्या रक्षणासाठी. जेव्हा देवाच्या भक्तावर अन्याय होऊ लागतो, गोरगरिबावर, दीन दुबळ्यावर, लहान मुलावर, स्त्रियावर जेव्हा राक्षस त्यांना त्रास देऊ लागतात, गायीवर, ब्राह्मणावर जेव्हा अत्याचार होऊ लागतो, तेव्हा देव त्यांच्या रक्षणासाठी, देव त्यांच्या रक्षणासाठी येतो. स्वतः गीतेमध्ये भगवान कृष्णानं सांगितलं काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते ती ग्लानी दूर करण्यासाठी देव अवतार घेतो, देव अवतार घेतो.
रामायणामध्ये देखील तुलसीदासांनी गोड वर्णन केलेलं आहे. कसं? जब जब होया धर्म की हानि, जब जब होया धर्म की हानि, बाढ़े असुरे अधमे अभिमानी, बाढ़े असुरे अधमे अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जब जब होया धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, बाढ़े ही असुर अधम अभिमानी, जेव्हा असुरी वृत्ती वाढू लागते, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तेव्हा तेव्हा देव विविध शरीर म्हणजे विविध अवतार धारण करतो. तब तब प्रभुधरी विविध शरीरा. यावेळेला देखील देवानं एक गोड अवतार धारण केलाय गोकुळामध्ये. गोकुळामध्ये कोण्या दिवशी भगवंताचा जन्म झाला? अष्टमीच्या दिवशी. त्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो. गोकुळाष्टमी श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणारी ती अष्टमी. कृष्णाचा जन्म रात्रीलाच का झाला? त्यामागे देखील कारण आहे. कारण त्रेतायुगामध्ये रामप्रभूनं दिवसा अवतार धारण केला. दिवसा. रामाचा जन्म भर दुपारी चैत्र शुक्ल नवमी. त्या नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळेला देवानं अवतार धारण केला सूर्यवंशामध्ये. मग सूर्याचं महत्व वाढलं. मग चंद्र रुसला. चंद्रानं मागितलं, देवा माझ्या वंशामध्ये अवतार धारण करा. तेव्हा त्याला वचन दिलं होतं देवानं, येतो तुझ्या देखील वंशामध्ये. ती मागणी आता पूर्ण केली. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला. मग चंद्रवंशात रात्रीच्या वेळेला हो. नवमीच्या दिवशी गोकुळामध्ये उत्सव साजरा झाला. अष्टमीला देव जन्मले. कुठं? मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात नंदबाबांना आणून सोडलं. गोकुळामध्ये वसुदेवानं नंदबाबाच्या वाड्यात आणून सोडलं. आणि भल्या पहाटे सकाळी जेव्हा सुनंदा गवळणीनं पाहिलं, सगळ्या गोकुळामध्ये एक गवळण दुसरीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. काल आपण पाहिलं, गवळण सुद्धा म्हणली. आनंदी आनंद. लहान मुलांना बोलवलं. तरुण मुलं आले. म्हातारे म्हणले आमचे गुडघे दुखायले. म्हणले आम्ही कसे येणार? पालख्या पाठवल्या. तरुण मुलं म्हणले नंदबाबाला एवढ्या वर्षानंतर म्हातारपणी मुलगा झाला, आम्ही पायी येणार का? घोडे पाठवले त्यांना बसायला. पालख्या पाठवल्या, घोडे पाठवले. मोठा जल्लोष. नवमीचा दिवस गेला, दशमीचा दिवस गेला आणि एकादशीच्या दिवशी एक गोसावी, त्याला आपण मसनजोगी म्हणतो. मसनजोगी माहित आहे सगळ्याला माहित. मसनजोगी आता येणं बंद झालं. पण काही वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मसनजोगी यायचे संजूभाऊ गावामध्ये. फार भेसूर अवतार असायचा. भीती वाटायची असा त्यांचा वेश असायचा. तो मसनजोगी आला कुठं? गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर नंदबाबाच्या वाड्यासमोर त्यांनी अल्लाख लावली. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, कि आके अलख जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ
तेरा नाम भोलेनाथ 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 भगवान कृष्णानं नारायण भगवंतानं गोड अवतार गोकुळामध्ये धारण केलेला आहे. बातमी जेव्हा तिन्ही लोकांमध्ये पोहोचली, भगवान शंकराला जेव्हा कळालं गोकुळामध्ये माझं आराध्य असलेल्या नारायण भगवंतांनी अवतार धारण केलाय नंदबाबाच्या घरी, भगवान शंकराला वाटलं आपण जाऊन दर्शन घ्यावं. मग कैलासावरून भगवान शंकर निघाले, पण आपल्या मूळ रूपामध्ये नाही, मूळ रूपात नाही. मग मूळ रूप टाकून दिलं, वेश धारण केला एका संन्याशाचा, एका मसन जोग्याचा, आणि तो जोग्याचा वेश धारण करून थेट गोकुळामध्ये नंदबाबाच्या दारामध्ये आले आणि भिक्षाम देही आवाज दिला. यशोदे, दारामध्ये भिक्षुक आलाय, भिक्षा घेऊन ये. त्यावेळेला तो मसनजोगी पाहिला दारामध्ये आणि हातामध्ये सोन्याचा, तो भगवान शंकराचा वेश पाहिला यशोदेनं, मसनजोग्याचा वेश. भीती वाटावी कोणालाही पाहिलं की, लहान मुलं तर पहिले लहानपणी ते मसनजोगी पाहिलं की मधल्या खोलीत जाऊन लपायचे, बरोबर आहे. तुम्हाला माहितच नाही मसनजोगी काय असते. आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट, आमची आजी सांगायची, मसनजोगी आला रे पोरं हो, चला घरात लपून बसा, नाहीतर ते माशी करून सोबत घेऊन जाते म्हणे, नाही तर बेंडगोळी करून, बरोबर आहे. एवढी भीती वाटायची. तो वेश धारण केला भगवान शंकराचा वेश. कसा वेश धारण केला, गोड वर्णन आहे. सूरदासांचं भजन आहे, सूरदास. हो. अंग विभूति गले रुंडमाला, अंग विभूति गले रुंडमाला, शेषी नाग लिपटायो, बाको तिलक और भाल चंद्रमा, घर घर अलग जगायो रे देखो, घर घर अलग जगाओ, देखो घर अलग जगाओ. अंग विभूति गले रुंडमाला, शेषी नाग लिपटाए, बाको तिलक और भाल चंद्रमा, घर घर अलग जगाए. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. अंग विभूत गले रुंडमाला, गळ्यामध्ये ती कवट्याची मुंडक्याची माळ घातलेली, कवट्याची माळ. शेष नाग लिपटायो, बाको तिलक और भाल चंद्रमा, घर घर अलग जगाए. यशोदेच्या दारामध्ये जेव्हा तो मसनजोगी आला, तो गोसावी आला, त्यावेळेला हो सूरदासजी वर्णन करतात, ले भिक्षा निकली नंदराणी, नंदराणी म्हणजे यशोदा मैया. कंचन थाल धरायो, सोन्याच्या ताटामध्ये तिनं दान घेतलं वाढण्यासाठी. दान आपल्यासारखं नाही असं वंजळीमध्ये घेतलं, सोन्याचं ताट. कारण नवसा सयासानं एवढ्या दिवसानंतर म्हातारपणी मुलगा झाला आणि तेवढा तेजस्वी. कंचन थाल धराए, लो भिक्षा और जाओ जोगी मेरो लाल डराए. आणि त्या गोसाव्याला सांगितलं, बाबा ही भिक्षा घे, हे दान घे आणि चल बरं निघ लवकर इथून. का? अरे तुझा हा वेश अवतार, या तुझ्या वेशाकडं पाहिलं तर माझा लहान मुलगा काल जन्मलेला, परवा जन्मलेला, भीती वाटेल ना त्याला, चल बाबा निघ. पण तो गोसावी आपली झोळी पुढं करणं आणि काही बोलणं बी, शांतच उभा. अरे उभा का? कोण विचारलं? यशोदेनं. उभा का बाबा? आणि ती झोळी आण तुझी, कर पुढं झोळी, टाकू दे हे. त्यावेळेला हात जोडले त्यानं, हात, हो हात जोडले. कोण? भगवान शंकरानं. शंकर होते ते, भगवान शंकर गोसाव्याच्या रूपामध्ये हात जोडले. माई तुझे दान नको मला, मग काय पाहिजे बाबा? गहू नको, ज्वारी नको, तांदूळ नको, मग काय पाहिजे? काय हिरे माणिक मोती देते तुला, अजून काय पाहिजे? नाही हे पाहिजे नाही माई, याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी पाहिजे. नेमकं पाहिजे काय? न चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया,
तेरे लाल का दर्श करा दे, मैं दर्शन को आया। मैं दर्शन को आया, मैं दर्शन को आया। न चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया, अपने लाल का दर्श करा दे, मैं दर्शन को आया। मैं दर्शन को आया। नगर में जोगी आया, यशोदा के घर आया कि आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ। भोलेनाथ, 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 भोलेनाथ। माई तुझं हे दान नको आम्हाला, मग पाहिजे काय? ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ही तुझी धन दौलत नको मला, और न कंचन माया। तुझं सोनं नाणं नको। साधू आहे मी, साधू, आणि एका साधूला गरज नाही सोन्या नाण्याची। हो, साधू संत म्हणतात सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, ही माती खडे गोटे आहेत म्हणले, हे नेऊन काय करू? मग तुझ्या घरामध्ये जे अनमोल रत्न देव जन्मलाय त्याचं एकदा दर्शन करू दे, दर्शन। हो, यशोदा म्हणली बापा तुझ्या अंगाला ती राख लावलेली, गळ्यात मुंडक्याची माळ, साप लटकायला तुझ्या गळ्यामध्ये, नाही नाही नाही, घ्यायचं असेल तर घे, नाही तर चल, चालता हो। हाकलून लावलं तिथून, हाकलून भगवान शंकराला, आणि गावाच्या बाहेर, गोकुळाच्या बाहेर भगवान शंकर जाऊन बसले। भगवान शंकर जाऊन बसले आणि मनोमन देवाची प्रार्थना करू लागले, मनोमन। हो, वर्णन केलं सूरदासांनी। 5 वेद परिक्रमा करके सिंगी नाद बजाए, सूरदास बलहरी कन्हैया जुग जुग तेरो जाए। जुग जुग तेरो जाए, जुग जुग तेरो जाए, नगर में जो भोले हो भोले, तू रूठा जग छोटा, मेरे यार से मिला दे, वो प्यार से जगा दे। भोले भोले, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया कि आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ। भोलेनाथ, 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 भोलेनाथ। भोले हो भोले। भगवान शंकर मनोमन नारायण परमात्म्याची विनंती करतात, देवा इतक्या लांबून भेटायला आलो, काय फायदा? तुमच्या आईनं हाकलून लावलं मला दारातून, साधारण भिकारी समजलं आणि हाकलून लावलं। मी म्हणतो जितक्या प्रेमानं देवाला हाक मारली तितक्याच लवकर ती हाक देवापर्यंत पोहोचते, हाक तितक्याच लवकर पोहोचते। ती हाक पोहोचली भगवान श्रीकृष्णापर्यंत, आणि देवाने एक लीला केली। लीला काय लीला केली? पाळण्यामध्ये टाकलेलं होतं कृष्णाला, अजून नाव नाही ठेवलं बरं का, तरी पण सांगतो आता तुम्हाला, बाळाला बाळाला म्हणून। कोणाच्या बाळाला सांगू? गावामध्ये 50 बाळ आहेत, त्याच्यासाठी कृष्ण म्हणतोय, अजून नाव नाही ठेवलं, ठेवू आता। पाळण्यामध्ये अचानक रडायला सुरुवात केली, रडायला। काय रडतंय बाबा? कोणाचं आहे? तेच आहे, नंदबाबाच। रडायला लागलं आणि रडते, रडलेलं पाहिलं यशोदेनं, कडेवर घेतलं, खांद्यावर घेतलं, पाळण्यात टाकलं, पण बाळ काय रडायचं थांबत नाही, थांबत नाही। हो, मला वाटते नाथ महाराजांची गवळ खूप विनवण्या केल्या पण रडत नाही। यशोदा म्हणते, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजावी तर जो जो बाळा जो रे, जो जो रे बाळा जो जो, जो रे बाळा जो रे, जो जो रे बाळा जो जो, जो रे बाळा जो रे, जो जो रे बाळा जो जो। रडते माझे बाळ ताणे, रडते
रडते माझे बाळ ताने समजाविता राहिना समजाविता राहिना जोर बाळा जोरे जो जोरे बाळा जो जो जोर बाळा जोरे जो जोरे बाळा जो जो थापटोनी जविते परिहा उगाय राहिना थापटोनी जविते परिहा उगाय राहिना जोरे बाळा जोरे जोरे पोटी धरुणी आगमा सर्व अंगी फुटला घामा एका जनार्दनी प्रेम यशोदेसी मावेना पोटी धरुणी आगमा सर्व अंगी फुटला घामा एका जनार्दनी प्रेम यशोदेसी मावेना रडते माझे बाळ ताने रडते माझे बाळ ताने समजाविता राहिना जोर बाळा जोरे जो जोरे बाळा जो जो जोर बाळा जोरे जो जोरे बाळा जो जोरे बाळा जोरे जो जोरे बाळा जो जो जोरे बाळा जो जोरे बाळा अंगाई गीत कसं गायचं हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला. आमच्या मावल्या सगळ्यांना माहित आहे. महिला मंडळीला पाळण्यात घालून झोके देऊ लागली यशोदा, पाळण्यात घालून. हो, आणि गाणे म्हणू लागली जोरे बाळा जोरे जो जोरे बाळा जो. महिला मंडळीचे पाळण्यात लेकराला झोके देताना गाणे ऐकाव संजू भाऊ, ऐकाव. पण कधी ऐकाव? दुपारच्या वेळेला गल्ली सामसूम असते, कोणी नसते, सगळे शेताकडे गेलेले असतात माणसं, आणि घरामध्ये ती माऊली एकटीच असती ना आपल्या लेकराला झोके देते. साऊंडवाले दादा कशी गाणे म्हणती? खाती नवऱ्याच्या घरचं आणि गाती माहेराचं भावाचं गुणगान. हो, पाळण्यात लेकराला टाकायचं आणि झोके द्यायचे, भावाचं गुणगान. खायला इथलं आणि गायला तिथलं असं. यशोदा अंगाई गीत गाऊ लागली, पण कृष्ण काय रडायचं थांबत नाही. सकाळची दुपार झाली आणि त्यावेळेला मग गवळणी आल्या. गवळणी काय ग यशोदा, किती गावातले लोक येऊन गेले, गोप आले, गोपिका आल्या, गवळी गोपाळ सगळे येऊ गेले. कदाचित याला नजर झाली असेल. काय म्हणतात तुमच्याकडं? नजर झाली असेल असं म्हणतात. वाईट नजर जर लागली तर दगड सुद्धा फुटतोय माय. मग हे तर बाळ आहे, नजर झाली असेल. मग गायीची शेपूट उतरायची, पण गायी गेल्या आता चरायला. गायी चरायला गेल्या. मग एक जण म्हणली मला नजर उतरवता येते. कशानं? झाडून, फड्यानं. तिनं अशी उतरवली, त्याच्यावरती थुकली. थुकतात ना, हा. पण बाळ काय रडायचं थांबत नाही अजून यशोदेचं. मग नाना प्रयत्न केले. नाना एकीनं मिरच्याच घेतल्या, मिरच्या, आणि त्या टाकल्या चुलीत. टाकतात ना, मला तेवढा अनुभव नाही, तुम्हाला माहिती आहे. तरी पण रडायचं थांबत नाही. मग एक जण म्हणला गावाच्या बाहेर एक ते बाबा बसलाय, त्याला कदाचित माहित असेल नजर कशी उतरायची. कोणता बाबा? हेच मसनजोगी गेलेला. त्याला हाकलून लावलं होतं, आणलं त्याला आणि ओसरीवर बसवलं. आतमधून, आतल्या खोलीतून यशोदामाई बाळाला घेऊन आली आणि त्याच्या हातात दिलं. भीत हातात दिलं त्या गोसाव्याच्या, भीत. त्यावेळेला हातात घेतल्याबरोबर आश्चर्य असं, तो कृष्ण रडायचा थांबला आणि अश्रू धरा लागल्या महादेवाच्या डोळ्याला. म्हणले बाबा खूप विद्वान दिसताय. म्हणले हो. बाळ रडायचं थांबलं आणि नंतर मग यशोदेनं विचारलं माझ्या बाळाचं काही भविष्य तरी सांगा. आईचं हृदय कसं असतं पहा. काल परवा जन्मलेलं आहे बाळ. किती दिवस झाले होते? आज एकादश होती. एकादश म्हणजे नवमीच्या दिवशी उत्सव झाला. नवमी, दशमी, एकादशी, तिसरा दिवस. तरी पण काय म्हणली? माझ्या बाळाचं भविष्य सांगा.
आईचं हृदय असं असतं. आता याला सगळंच भविष्य माहीत. भगवान शंकर त्रिकालदर्शी, तीनही लोकांचं ज्ञान त्याच्याजवळ, त्याला काय माहित नाही, तरी पण असं उगा आदर आदर सांगायला सुरुवात केली. हो, मोठं पराक्रमी निघणार आहे, आणि हायच हे पराक्रमी, मोठा पराक्रमी निघणार आहे, नाव लौकिक होणार आहे. म्हणली बायको लग्न कधी होणार आहे याचं लग्न? म्हणला आता जर यशोदेला सांगितलं याच्या 16,000 बायका होणार आहेत, अहो बुंदी खाऊन खाऊन कटाळशील माय, चक्करच येऊन पडेल म्हणून सांगितलं माय. अजून हातावरच्या, कपाळावरच्या, पायावरच्या रेषा दिसत नाहीत स्पष्ट. मग तू काय कर, काही दिवस थांब, पुन्हा एकदा आलो की डबल मग फुकट मध्ये भविष्य सांगून जातो. भगवान शंकर तिथून कृष्णाचं दर्शन घेऊन निघाले. आता एकादश झाली, द्वादश गेली मधात, त्रयोदशी गेल्या, आणि चतुर्दशीच्या दिवशी एक राक्षसीन तिकडं सभा भरली होती बरं का. कुठं? मथुरेमध्ये. कारण ती जे मुलगी नेली होती वसुदेवानं उचलून नंदबाबाच्या वाड्यातून, तिला कारागृहामध्ये त्या बंदीखान्यात नेल्याबरोबर ती रडायला लागली, आणि रडते, आवाज ऐकला, सगळ्या सैनिक धावत गेले कंसाकडे. कंसाला बोलवलं, कंस महाराज मुलगी झाली. म्हणजे मुलगी असो की मुलगा, जित्ता नाही ठेवायचा, गरगर फिरवली, दगडावर आपटून मारणार, तेवढ्यात निसटली गेली आकाशामध्ये. अरे मूर्ख कंसा, मला मारतोस? अरे मी कोणाच्याच हाती नाही लागली, माया आहे मी, माया, आणि मला मारणार का? अरे मला मारण्याच्या आधी लक्षात ठेव, तुला मारणारा गोकुळात वाढतोय, तुला मारणारा. तेव्हापासून झोप नाही कंसाला. पाणी पिताना तोच दिसतोय. कोण? विष्णू. जेवताना तोच, झोपताना तोच. गोकुळात वाढतोय म्हणे. कोण जाणार मारायला? कोण जाणार? त्यावेळेला एक महिला मंडळी मधून उठली, म्हणले लेडीज फर्स्ट. पहिला मान कोणाचा? महिला मंडळीचा. लेडीज फर्स्ट. तेव्हापासून सुरू झाले बरं का, आता नाही. हा, लेडीज फर्स्ट तेव्हापासून. लेडीज फर्स्ट, माझा नंबर म्हणले, मी जाणार. कोण होती ती? हा सांग, कोण होती? माहित नाही. पुतना मावशी. ते म्हणले मी जाणार. म्हणले तुझं असं रूप पाहिल्यावर, ते राक्षस बसलेले होते ना बरेच जण, ते राक्षस म्हणले ए मावशी, तुझं असं हे आवाढव्य विद्रूप रूप पाहिल्यावर तुला कोणी गोकुळात येऊ देईल का? दगड मारून हाकल देईल ना. म्हणले मी का कमी आहे का? आत्ता ब्युटी पार्लरला जाऊन येते म्हणली. कुठं? ब्युटी पार्लरला गेली. ब्युटी पार्लरला, आणि असा जर मेकअप केला, ओळखू येईना झाल्यात, ओळखू येत नाहीत ब्युटी पार्लर गेल्यावर. एक लहान मुलगा, लहान लेकरू, सांगतो माय, आजी आई तुझ्या काळात नव्हतं पण आता निघालंय. हा, एक एवढ्या लेकराला 5 वर्षाचं पोरग, त्याला कडेवर घेतलं, आणि त्याची आई आणि ते पोरग गेले कुठं? ब्युटी पार्लरला. आणि त्या लेकराला तिथं बसवलं, एका जागेवर बसलं, ते बिचारं खेळलं, त्यानं मोबाईल पाहिला, टीव्ही पाहिली, आणि मधल्या खोलीमध्ये त्याची आई मेकअप करू लागली. 2 घंटे मेकअप चालला, 2 घंटे, आणि 2 घंट्याला असा मेकअप करून बाहेर आली. ते पोरग, तिचं पोरग जन्म दिलेलं, मात्र ते पोरग सुद्धा ओळखी ना. ते म्हणते माझी मम्मी कुठे सांगा. त्याची मम्मी त्याला ओळखू ये ना. इतका बदल व्हायला त्या मेकअपनं. हो, त्या मेकअपनं फसवल्या बी चाललेत ना. एका आमच्या मित्राचं लग्न झालं, असाच होता, आमच्या गोपाल महाराजासारखा लग्न झालं. त्याचं लग्न झालं, आणि आता आज समजा तुमच्याकडे संध्याकाळचे असतात का सकाळचे लग्न? सकाळचे. हा, सकाळी समजा 12-1 वाजता लग्न झालं, आणि संध्याकाळी गेले आपल्या आपल्या घरी. नवरदेव नवरीला घेऊन गेला. सामसूम झाले, रात्र झाली, झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नवरीनं चेहरा धुतला, तोंड धुतलं. तोंड धुतल्यावर त्या स्वतःच्या बायकोलाच ते काय म्हणायलाय? कोण? आमच्या गोपाल महाराजासारखा, ओ करवली बाई, नवरीला बोलवा की. कारण तिनं चेहरा धुतला आणि खरा कलर समोर आला. मेकअप केला ना धुवून. मेकअप असा मेकअप केला त्या पुतना मावशीनं. आहा, एकदम सुंदर मेकअप केला. आणि ती आली गोकुळामध्ये. साधू संतांनी गोड वर्णन केलं, कसा मेकअप केला. पुतळ्या डोरले साखळ्या पैंजन कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरले साखळ्या पैंजन कमरेला कमरपटा. नाकात नथ घालून सगळा थाट बाट करून, सगळा थाट बाट.
पैठणचा शालू नेसला तिनं माय. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण आता राहिले नाही हे दागिने, पण पूर्वीच्या काळी होते. पूर्वीच्या काळी होते. आता दागिने काळानुसार बदलले. आता एकदानी बोरमाळ, गहूमाळ, आता मागून पोहे हार आलाय. पोहे हार असे दागिने तिनं मेकअप केला. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा बांधून आणि पैठणचा शालू नेसून ती विद्रूप असलेली, अवाढव्य असलेली ती पुतना राक्षसीन मात्र सुंदर देह धारण केला. मायावी होती ना ती, मायावी. राक्षसीनी म्हटलं की काही करता येतं बरं का. रूप पालटता येतं, रूप पालटता येतं. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन रूप पालटलं म्हणलं राक्षसाचं मायावीच रूप झालं ना. म्हणजे ज्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करतात त्या राक्षसीनी असं नाही बरं का. हा, ब्युटी पार्लर मध्ये जायचं मायावी राक्षसीन ती. हो, व्यास महर्षींनी भागवतामध्ये गोड वर्णन केलं. साखेचर्ये कद्योपेत्य पुतनानंद गोकुल योषित्वा माययात्मानो प्राविशत कामचारिणी. आकाश मार्गाने उडू शकणारी ती मायावी असलेली पुतना आपल्या इच्छेनुसार वेश पालटणारी होती. आपल्या इच्छेनुसार जसा पाहिजे तसा वेश पालटू शकत होती. ती एका दिवशी गोकुळाजवळ आली आणि गोकुळाजवळ येऊन स्वतःच्या मायेनं स्वतःला सुंदर तरुण रूप दिलं आणि सुंदर वेश धारण करून ती मायावी असलेली पुतना गोकुळामध्ये शिरली. गोकुळात आली. गोकुळात आल्यावर आता तिला नेमकं माहित नाही की कोणाच्या घरी ते बाळ जन्मलंय जे कंसाचा वध करणार आहे. नेमका वसुदेव देवकीचा बाळ कोणता हे माहित नाही. म्हणली कशाला पत्ता काढायचा आहे, कुठं शोधत बसा. आपण एक काम करू म्हणली. काय काम करायचं, सगळ्या लेकरालाच मारून टाकू. जितके काय काल परवा 2-4 दिवसात जन्मलेले आहेत या 4-2 दिवसात सगळ्यालाच मारून टाकू. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तिनं विषयुक्त दूध पाजण्याचा डाव रचला. विषयुक्त दूध, लहान लेकराला दूध पाजायचं, आपल्या छातीमध्ये विष भरलं तिनं आणि विषयुक्त दूध पाजून लेकर मारायचा सपाटा चालू केला. गावात आली, वेशीजवळ आल्यावर पहिलं घर लागलं. तिला माहित होतं, वासावून ओळखलं. राक्षसीन होती ना मायावी, वासावून ओळखलं या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलेलं आहे. पहिलं घर. बस काहीतरी गोडी गुलाबीनं बोलून घरामध्ये शिरायची आणि त्या लेकराला विषानं भरलेलं ते दूध पाजायची आणि लेकरू मारून टाकायची. 1, 2, 3, 4 असे घरं झाले. भगवान श्रीकृष्ण विचार करतायत पाळण्यात बसल्या बसल्या, अशीच जर ही लेकरं मारायला लागली तर उद्या माझ्या वयाचा एकही सवंगडी माझ्यासोबत खेळायला राहणार नाही. मग तिला मायेनं आपल्या दारामध्ये आणलं. नंदबाबाच्या दारात आल्यावर, अगं यशोदा काय करतेस घरात? यशोदेला वाटलं गावातले कोणीतरी गवळण असेल. आले 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 म्हणजे ती स्वयंपाक घरातून निघाली यशोदा. पाहिलं तर ही नवीनच कोणीतरी गवळण दिसायली. नवीनच. मला नाही का ओळखलं? ती कोण म्हणते, पुतना मावशी. अगं मला नाही. कशी ओळखीशील? तुझ्या लग्नाच्या वेळेला मला माझ्या नवऱ्याने येऊच दिलं नाही म्हणली. काय म्हणली? तुझ्या लग्नामध्ये माझ्या नवऱ्याने येऊच दिलं नाही. वय झालं होतं नंदबाबाचं 80 वर्ष, म्हणजे यशोदेचं कमीत कमी 70-75 तरी असेल. 70-75 वर्षापूर्वी हिचं लग्न झालेलं होतं, तरी देखील ती तरुण दिसत होती. म्हणजे यशोदेला कळायला पाहिजे होतं ही मायावी आहे. पण मायेमुळं एक डोळ्यावर झापड येते, पडदा येतो, त्यालाच भ्रम असं म्हटलेलं आहे. भ्रमित झाली यशोदा आणि तिला घरात घेतलं. बस ओसरीवर बसायला तिला अंथरून टाकलं आणि सांगितलं, मी चहा ठेवते. आता ती आपल्याकडे पद्धत निघाली पाहुणचाराची. चहा नाही केला की वाटतंय असं पाहुणा आलाच नाही काय की घरी, चहा नाही पिला की मग चहा करते म्हणली. तिथं चहाची पद्धत नव्हती तेव्हा, कारण दुधाचा सुकाळ होता. दुधाचा एकट्या नंदबाबाजवळ कृष्ण वळत होता. त्या गायीची संख्या 9 लाख सांगितली. 9 लाख गायी. मग तिथं चहा कोणी पिल का? एवढाले ग्लास भरून दुधाचे. दूध ठेवण्यासाठी यशोदा स्वयंपाक घरात गेली, पण ही ओसरीवर नाही बसली. ही गेली थेट कुठं?
शयन कक्षामध्ये यशोदेच्या त्या ठिकाणी पाळण्यामध्ये ते बाळ पाहिलं आणि इकडे यशोदेला विचारलं, यशोदे बाळ काय करते तुझं? मोठ्यानं ती म्हणली झोपले. अगं झोपले कशाचं? बघतंय माझ्याकडे, बघ ना. घेऊ का मी? घेतलं त्याला घेतलं कडेवर आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. दूध पितोय नंदाचा बाळ. दूध पीत त्यानं डोळे बंद केले. का बंद केले? कारण विनंती केली भगवान शंकराला, देवा खरं काम तुमचं आता आहे. विष पचवण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. तुम्ही हलाहल विष प्राशन केलं, काल पाहिलं आपण समुद्र मंथनामध्ये. विष पचवण्यासाठी तुम्ही या आराधना केली आणि तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. दूध पिलं, रक्त ओढलं आणि पंचप्राण ओढायला सुरुवात केली. ती सोड मला सोड म्हणते, पण कृष्ण सोडत नाही. त्यानं सांगितलं, मला अजून आईनं सोडायचं शिकविलंच नाही म्हणून. मला फक्त धरायचं माहिती आहे, सोडायचं माहित नाही. प्राण जातो की काय असं वाटायला लागलं तिला. मग तिनं मूळ रूप आली, ती तो मायावी वेश टाकून दिला, मूळ रूपामध्ये आली, आकाश मार्गाने उडायला लागली. सगळे गावकरी लोक, गोपाळ, त्या गवळणी सगळे पाहतायत. आकाश मार्गाने एक भयंकर अवाढव्य असलेली राक्षसी उडत जाते. गावाच्या बाहेर गेली आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णानं तिचे पंचप्राण ओढून घेतले. जीवाच्या आकांतानं चित्र विचित्र आवाज करत ती राक्षसी खाली पडली. खूप मोठा आवाज झाला आणि गावामधले त्या गोकुळातले सगळे गोपाळ, गवळणी घाबरल्या. कशाचा आवाज झाला? काही जणांनी सांगितलं, या मार्गाने आकाश मार्गाने एक राक्षसीन गेली होती, चला तिकडं जाऊन पाहिलं तर गावाच्या बाहेर ते खूप मोठं तिचं धूळ पडलेलं. हो, खूप मोठं धूळ पडलेलं आणि तिच्या अंगावर वर छातीवर कृष्ण खेळतोय. कृष्ण असं म्हणतात. शिड्या लावल्या आणि शिडी लावून त्या देवाला काढून घेतलं तिच्या अंगावरच. कितीतरी योजन लांब पडलेला तिचा देह. नंदबाबा काही गवळी मथुरेला गेले होते कंसाकडे भेटण्यासाठी. ते येताना त्यांनी पाहिलं तर हे एवढी मोठी राक्षसीन पडली. असं म्हणतात तिच्या देहाचे तुकडे केले त्या गवळ्यांनी आणि झाडं उपटून तिच्या अंगावर टाकले आणि तसंच तिला पेटवून दिलं म्हणतात. तसंच पेटवून दिलं. तिला पेटवून दिल्याच्या नंतर तिच्या देहाचा सुगंध पसरला. सुगंध माणसाला फुकून दिल्यावर दुर्गंध येतो, एक वास येते, एक प्रकारचा नाकामध्ये घुसते वास रक्त जळाल्याचा. तर तिच्या शरीराचा जळाल्याच्या नंतर सुगंध पसरला. का सुगंध पसरला? कारण भगवान परमात्म्याच्या शरीराचा स्पर्श तिला झाला. भगवान परमात्म्याचा हात तिच्या अंगाला लागला. मग तिचा दुर्गंध येईल का? हो, देवानं तिला मुक्ती दिली. मुक्ती. ही कोण होती? पुतना. कोण होती? ऐका, ही कोण होती? पुतना. आणि तिला देवानं मुक्ती का दिली? पुतनेचा वध असं नाही सांगितलं बरं का. पुतनेला मोक्ष दिल्याचा उल्लेख आहे, मुक्ती दिल्याचा उल्लेख. काल आपण ज्या बळीराजाची कथा ऐकली, वामन अवताराची कथा ऐकली, वामन अवताराची ऐकली ना. त्या बळीच्या दारामध्ये वामनाचं रूप घेऊन देव जेव्हा गेले तेव्हा त्याची बहीण रत्नावली किंवा रत्नमाला अशी मी 2 नावं सांगितली होते. तिनं पाहिलं होतं वामनाकडं आणि वामनाचं ते सुंदर रूप पाहून तिच्या मनामध्ये विचार आला, किती भाग्यवान असेल याची आई, किती भाग्यवान असेल जिनं याला दूध पाजलं. मला जर असं बाळ मिळालं तर किती सौभाग्याची गोष्ट आहे. देव तिच्याकडे पाहून तथास्तु म्हणले होते. दूध पाजण्याचा विषय काढल्यावर तिनं मनात विचार केला होता फक्त. आणि थोड्या वेळानं देवानं वामनानं त्या बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि पाताळात घातलं. तेव्हा ती म्हणली, अरे अरे अरे, असं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं तर विष पाजून मारून टाकील. तेव्हा सुद्धा देव तथास्तु म्हणले होते. दोन्ही गोष्टी देवानं आता पूर्ण केल्या. तीच रत्नावली किंवा रत्नमाला आता पुतनेचं रूप घेऊन आली होती. या जन्मामध्ये, या अवतारामध्ये भगवान कृष्णानं तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. कोणत्या? दूध पाजण्याची आणि विष पाजण्याची देखील इच्छा पूर्ण केली. हो, चला, म्हणून पुतना उद्धाराची कथा, पुतना उद्धाराची. दिवसामागून दिवस चालले. कंसाचा दरबार भरला, कंसाचा. आणि कंसाचा दरबार पुतना पाठवली होती पण ती परतच नाही आली. आता कोण जाणार त्याला मारण्यासाठी?
ते म्हणले ते का बाई माणसाचं काम आहे का, आता गड्याकडे काम द्या म्हणले. राक्षसीनी बी खूप बलवान होत्या बरं का तेव्हा पण, आता पण आहेत महिला मंडळी बलवान आहेत. देशाच्या अर्थ खातं सांभाळते एक महिला, म्हणजे ती का काय कमकुवत आहे का? आजची महिला अबला नाही, सबला आहे, अर्थ खातं सांभाळते. तेव्हा देखील खूप बलाढ्य राक्षसीनी होत्या. पण आता म्हणले बाईला नाही पाठवायचं, एखादा गडी माणूस पाठवायचा. एक महाबळ नावाचा दैत्य असुर उठला आणि म्हणला आता मी जाणार. ते म्हणले पण असं जर राक्षसाचं रूप घेऊन जर गेलो आपण तर असं आपल्याला गावामध्ये कोण येऊ देईल. मग त्यानं विचार केला आणि एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ब्राह्मणाचं रूप, मस्त डोक्याला शेंडी एवढी, धोतर नेसला, पंचा हातामध्ये पंचांग घेतलं, पंचांग मस्त कपाळाला गंध लावला आणि निघाला. कसा निघाला? आहे का भविष्य पाहायचं, कुणाची कुंडली पाहायची? बामणाचा आवाज म्हणल्यावर असंच ना, कुंडली पाहायची, नाव पाहायचं. आलं ते दारात आल्यावर यशोदेनं आवाज दिला, अ ब्राह्मण बुवा या इकडे. म्हणले काय माय? म्हणले माझ्या घरी बाळ जन्माला आले. म्हणलं बर, त्याची कुंडली पहा ना. म्हणले ठीक आहे पाहतो. बस बसायला पाठ, पाठीला टेकायला पाठ. म्हणले बर, अजून माझं पंचांग ठेवण्यासाठी अजून एक पाठ, 4 पाठ दिले त्याला बसायला. एक पंचांग ठेवायला, एक त्याला बसायला, एक पाठीला टेकायला. थाटच थाट, पाठ थाट. बामणाचा थाट. एक मन आहे आपल्याकडे, बामणाला दिली वसरी, हळूहळू पाय पसरी. तसं झालं त्याचं. बस माय कुठे बाळ ते बघा, ते पाळण्यामध्ये झोपले. ते पाहायला बरं का याच्याकडं, त्या महाबळ दैत्याकडं. आता बामणाचं रूप घेऊन आला म्हणून ते भट झाला. महाबळ भटाकडं पाहायले. कोण? ते पाळण्यातून कृष्ण पाहतोय आणि त्याच्याकडे पाहून यानं पंचांग उघडलं. अरे नाकातून आवाज काढायचा. सानुनासिक स्वर म्हणतात त्याला, सानुनासिक स्वर. ते आपल्याकडे एक गायक होऊन गेले, लय गाजले ते, नाकातूनच गाणे म्हणत होते. त्याला सानुनासिक स्वर म्हणतात. सानुनासिक स्वरामध्ये त्यानं सुरू केला. अरे एवढी वाईट कुंडली मी आयुष्यामध्ये कोणाचीच नाही ना पाहिली. एवढी वाईट कुंडली. यशोदे, पूर्वजन्मीचं काहीतरी पाप असेल तुझं, पूर्वजन्मीचं काहीतरी पाप. अरे लाखो पुण्याचे काम करून देखील जो देव आपल्या स्वप्नात देखील येत नाही, तो देव यशोदेच्या अंगणात खेळतोय, तरी देखील ते भट काय म्हणते, महाबळ भट, काहीतरी पाप केला असेल तू, म्हणून हे बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं. सगळ्या कुळाला कलंक लावेल, चोऱ्या करेल, हजारो बायका होतील याच्या. असं पोरगा जन्माला असतं माझ्या घरी तर मी खड्डा करून पुरून टाकलं असतं. कुळाचं नाव काढलं आणि देवाला राग आला. अरे माझ्या कुळाची बदनामी करतोस. डोक्यावर जे शिंक बांधलेलं होतं, गोपाल महाराज जे शिंक तुटलं, शिंकेला आदेश दिला, डोक्यावरच बस पुंडाली एका दणक्यात डोकं फुटलं त्याचं. वर पाहिलं पाठीमागं कोपऱ्यात मुसळ होतं, मुसळ. त्या मुसळाला भगवान कृष्णानं आदेश दिला आणि आदेश दिल्याबरोबर दुसरा एक ठोसा डोक्यामध्ये. बस पाठीला दिलेला पाठ, बाजूला शिंक. घरामध्ये जेवढं काही साहित्य होतं सगळं एक एक अंगावर येऊन आपटायला लागलं आणि त्यानं आपलं पंचांग उचललं पंचांग उचललं. धोत्राचा घोळ धरला असा आणि लागला पळायला गेलेला. दारामध्ये जे चौकट होती, एक दरवाजा बंद झाला, थोबाड आपटलं दरवाजावर. दुसरी फट रिकामी राहिली, त्याच्यातून निघून बाहेर जातोय. उंबरठा पायाला अडकला, तोंडावर पडला. पण कसा? धोत्रात पाय अडकला ना. धोतर जेवढी गोष्ट सोपी आहे, धोतर लई सोपं बरं का. उन्हाळ्यामध्ये धोतर एवढं सुख कशातच नाही. धोतर लई सोपं, पण धोतर अवघडही तेवढीच गोष्ट. पाय अडकला आणि त्याची अशी फजिती झाली. साधू संतांनी गोड वर्णन केलं. जानवे तुटले, गळ्याचे जानवं होतं. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. धोतर तुटली,
फुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले. वाह मस्त दणक्यात. आज लागली सिस्टीम मनासारखं वाजवायले तुम्ही. वाह. जानवे तुटले पंचांग फाटले अजून धोतर सुटले कंबरेचे. अशी फजिती झाली त्या महाबळ भटाची. आणि महाबळ भट बस ते पंचांगही दिलं जाग्यावर सोडून, तुटलेलं जानवं दिलं, धोतर सुद्धा तिथंच सोडून ते महाबळ भट पळून गेला. काही जण विचारतात महाराज ती पुतना तर बाईचं रूप, बाई होती ती बाई, आणि हा एक गडी होता. मग देवानं बाई असून बाईला मारलं आणि हा गडी असून याला सोडून दिलं. बाईला कुठं मारतात का आणि गड्याला सोडून देतात? त्या मागे देवानं शास्त्र सांगितलं. हो, बाई जरी असली तरी तिनं आतताईपणा केला. काय केला? आतताईपणा केला. आतताई, आणि जो कोणी आतताई असतो त्याला शिक्षा झाली पाहिजे. रावण आतताई होता, त्याला शिक्षा दिली देवानं. तशी पुतनेनं आतताई, पुतना आतताई होती. तिनं गोकुळातले लहान लहान बालक मारण्याचा सपाटा चालू केला होता, म्हणून तिला मारावं लागलं. आणि हा महाबळ भट जरी पुरुष असला, राक्षस असला, तरी तो एका ब्राह्मणाचा वेश धारण करून आला. ब्राह्मणाचा वेश आणि साधूचा वेश धारण केल्यामुळं, ब्राह्मणाचा वेश धारण केल्यामुळं त्याला न मारता फक्त अपमानित केलं. त्याची फजिती केली. पंचांग फाटलं, त्याचं जानवं तुटलं, डोकं फुटलं, जे काय करायची ते फजिती केली आणि त्याला पळवून लावलं. असे एक ना अनेक लीला भगवंतानं त्या गोकुळामध्ये करायला सुरुवात केली. एकदा गोड भजन करू, पुढची कथा ऐकू. राधे राधे गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. प्रेमाने टाळी वाजवायची. माय फक्त एका मिनिटासाठी भजन आहे. गोविंद राधे गोपाल राधे. राधा श्री गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे.
बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। आता देव हळूहळू मोठे होऊ लागले. नंद बाबांना विचार केला, आपल्या बाळांचं नाम संस्कार करायचा. नामकरण विधी, नामकरण विधी आपण काय म्हणतो त्याला? नाव ठेवायचा कार्यक्रम. तुमच्याकडं लेकराला नाव ठेवीत नाहीत? किती संस्कृती सुंदर आहे आपली. माणसाची संस्कृती किती चांगली आहे. ही नाव ठेवायची पद्धत आहे म्हणून बरं आहे आपल्याकडे. नाही तर ते परिवहन विभागाचं एक कार्यालय असते, आपण त्याला RTO ऑफिस म्हणतो. तसं एक माणसासाठी एक पासिंग करण्यासाठी वेगळा एक विभाग करावा लागला असता आणि जन्मल्यावर त्याला नंबर टाकून आणावा लागला असता. गळ्यात एक पाटी, नंबर प्लेट. नाव ठेवतात ना माहिती तुमच्याकडे लेकरायचं, त्याला काय म्हणतात? नाव ठेवायच्या कार्यक्रमाला बारस. बारस करीत नाहीत तुमच्याकडे? बर, त्याला नामकरण विधी, त्याला एक संस्कार म्हटलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितले, ते 16 संस्कार सुरू होतात गर्भसंस्कारापासून. गर्भसंस्कारापासून सुरू होतात. नंतर नामकरण विधी हा देखील एक संस्कार आहे. नंतर लग्न हा देखील एक संस्कारच आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये हे संस्कार पाडले जातात. आणि हे संस्कार संपतात कधी? मेल्याच्या नंतर सुद्धा 2 संस्कार सांगितले. एक 10 संस्कार. 10 संस्कार म्हणजे अग्निडाग देणं आणि श्राद्ध तर्पण ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा एक संस्कार. असे एकूण 16 संस्कार आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. चला, नंद बाबांना ठरवलं आता नामकरण विधी करायचंय, देवाचं नाव ठेवायचंय. पण ऐका, लक्षात घ्या, तिकडं कंसाच्या मथुरेमध्ये काय झालं? कारागृहामध्ये गर्गाचार्याला भेटायला बोलवलं. कोण? वसुदेवानं. आणि वसुदेवानं गर्गाचार्याला सांगितलं. गर्गाचार्य एक साधू आहेत, एक ऋषी आहेत आणि ते यादव कुळाचे, त्याला आपण काय म्हणतो, पुरोहित आहेत. पुरोहित यादव कुळाचं सगळं कुंडली वगैरे बनवायचं, पंचांग पाहायचं. यादव कुळाचे गुरु ते गर्गाचार्याला त्या वसुदेवांनी सांगितलं, हो महाराज, मी माझा मुलगा गोकुळामध्ये नेऊन ठेवलाय. गोकुळामध्ये कुणाच्या घरी? नंदबाबाच्या घरी. आणि तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्याचं नामकरण विधी करा. कोणाच्या पद्धतीनं करा? आपल्या यादव कुळाच्या पद्धतीनं करा. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्याने आल्यावर सांगितलं नंदबाबाला, हो तुझ्या घरी जे मुलं झालेत, नाव ठेवायचा कार्यक्रम, पण असा उघड नाही करायचा. मग कुठं करायचा? कळेल ना तिकडं राक्षसायला, कंसाला. मग गायीच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी देवाचा, बरं का, गायीच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी. हो, पण महिला मंडळीचं डोकं फार जोरात चालते. महिला मंडळी, ती यशोदा आणि रोहिणीला देखील मुलगा झालता ना, मी सांगितलं कालच. बलराम दादा 7वा गर्भ जो होता तो देवानं योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला होता. रोहिणीच्या गर्भात त्याच्यापासून बलराम दादाचा जन्म. आणि रोहिणी आणि यशोदा माई म्हणल्या, अगं तो महाराज आलाय म्हणे, पाहू त्याला किती ज्ञान आहे, पाहू किती हुशार आहे. परीक्षा घेऊ आपण त्या महाराजाची. कोणाची? त्या गर्गाचार्याची. मग काय करायचं? तुझा मुलगा माझ्या मांडीवर दे म्हणली आणि माझा मुलगा तुझ्या मांडीवर घे, पाहू म्हणली, त्याला कळते का? बस दोघी जणी एकमेकीचे बाळ आपल्या मांडीवर घेऊन बसलेले आहेत. आणि गर्गाचार्य आले गायीच्या गोठ्यामध्ये. कार्यक्रम बरं का, कोणाला माहीत न होण्यासाठी. गायीच्या गोठ्यामध्ये आल्याबरोबर त्यानं पाहिलं आणि पंचांग उघडलं. पंचांग, कुंडली पाहिली आणि कुंडली पाहिल्यावर म्हणला, अशी कुंडली मी आजपर्यंत कधीच नाही पाहिली. अशी कुंडली कोणाची? भगवान कृष्णाची कुंडली होती. हो. आणि रोहिणीकडे पाहिलं. रोहिणी, तुझ्या मांडीवर जो यशोदेचा मुलगा आहे की नाही, काय म्हणले? रोहिणी, तुझ्या मांडीवर यशोदेचा मुलगा. यांनी बदला बदली केली ना दोघीनं.
मा याला सगळंच कळालं की काय म्हणले त्या मा याला सगळंच कळालं की कळालंच. आणि ते ज्ञानी पुरुष अधिकारी पुरुष आहे. आणि संताची कधी चेष्टा नाही करायची बरं का. संताची कधी चेष्टा नाही करायची. कोण कोण्या रूपामध्ये कधी येईल हो सांगता येत नाही. कधी पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. त्याच्यामुळं साधू संताची कधी चेष्टा नाही करायची. कधीच नाही. कधी कोणाला कमी लेखायचं नाही. हो कधीच कोणालाच कमी लेखायचं नाही. त्या गर्गाचार्याने सांगितलं रोहिणी तुझ्या मांडीवरचा जो यशोदेचा मुलगा आहे की नाही हो अशी कुंडली मी आजपर्यंत जगात कोणाची पाहिली नाही आणि होणार देखील नाही. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा सगळ्यांना आकृष्ट करणारा याचं नाव मी कृष्ण ठेवते. कृष्ण बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. बस. आणि यशोदेला सांगितलं यशोदे तुझ्या मांडीवरचा जो रोहिणीचा मुलगा आहे की नाही रोहिणीचा त्याचं नाव मी राम ठेवतोय. राम काय लक्षपूर्वक आहे का राम ठेवतोय. पण जगामध्ये याच्यासारखा बलवान कोणी होणार नाही म्हणून याला सगळेजण बलराम म्हणतील. बोलिये बलराम भैया की जय. असं दोघांचं नाव नामकरण विधी करण्यात आला. आणि आता आग्रह केला नंदबाबांना यशोदेनं बाबा जेवूनच जा. गर्गाचार्य म्हणला बाबा मी कोणाच्या घरचं खात नाही. असे महाराज राहतात काही. आता विद्वान होता पण अंगात काही खोडी असतात. काही ज्ञानी पुरुषाच्या अंगात फार खोडी असतात बरं का. हे ज्ञानी होता पण याला कळालं नाही. अरे ज्या घरामध्ये देवानं अवतार घेतलाय त्या घरचा आपण कसा विटाळ मानायचा. देव ज्या घरी जन्मलाय त्या घरचं अन्न खायला काय हरकत आहे. पण यानं शहाणपणा केला तिथं. काय म्हणला मी तुमच्या घरचं खात नाही. तुम्ही गवळी आहात. तुम्ही गवळी जातीचे. मग तुमच्या घरचं मी खाऊ का. मी गर्गाचार्य मोठा ऋषी आहे खात नाही म्हणला मी. मग यशोदा म्हणली बाबा विनमुख जाऊ नका. असं करा मी शिदा देते तुम्ही शिजवून खा इथंच गाईच्या कोठ्यात. मग तर काय हरकत नाही म्हणला. हो त्याला तांदूळ दिले त्यानं खीर बनवली. आणि खीर बनवल्याच्या नंतर बस एका प्लेटमध्ये ताटामध्ये नैवेद्य घेतला आणि असं बाजूला काढून देवाला ठेवला. आणि देवाची विनवणी केली हो देवा नैवेद्य खायला या. आपण देवाला निवड ठेवतो ना असं निवड ठेवतो असं पाणी त्याच्या डोसक्यावरून फेकतो आणि निघाले आपलं खायला. देव येईल का हो नाही. प्रेमानं विनंती करावं लागते. विनंती देवाची. गर्गाचार्यानं विनंती केली भगवंताची स्तुती केली आणि देवापुढे नैवेद्य देवाची आराधना करून हो शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मी गोड वर्णन आहे. चला मला आज खूप पुढं जायचंय त्याच्यामुळे थोडंसं धावतं घेणार आहे. देवाचं लग्न लावायचंय अजून तर ते पाळण्यातच आहे. विनंती केली देवाची पण ती हाक गर्गाचार्याची पोहोचली कोणाजवळ. अहो ते ब्रह्मांडाचा बाप आता पाळण्यात त्याचं नाव यानंच ठेवलं आणि त्या देवाला वरच्या आकाशातल्या हाक मारतोय. ओळखता नाही आलं गर्गाचार्याला सुद्धा. हाक पोहोचली पाळण्यापर्यंत आणि पाळण्यातला देव लगेच त्या गर्गाचार्याच्या जवळ प्लेट मधला येऊन नैवेद्य खायला लागला. असं एकदा नाही दुसऱ्यांदा सुद्धा झालं. हाक मारली यशोदेला यशोदे तुझं पोरगा आलं आणि माझ्या देवाचा नैवेद्य उष्टा केला घेऊन जाय तुझ्या कार्ट्याला. यशोदा आलीनं उचलून घेऊन गेली. पुन्हा दुसऱ्यांदा नैवेद्य बनवला आणि पुन्हा प्लेटमध्ये ठेवला. पुन्हा शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं. पुन्हा हाक पोहोचली पाळण्यापर्यंत आणि पाळण्यातला कृष्ण पुन्हा आला नैवेद्य खाऊ लागला. यशोदे तुझ्या या गवळ्याच्या कार्ट्याला सांग काय घेऊन जा उचलून. गर्गाचार्य चिडले. एकदा दोनदा तीनदा झालं आणि मग लक्षात आलं अरे ज्याच्या नावानं आपण हाक मारतोय तोच तर हाय. आत्ताच कुंडली पाहिली ना. मग डोक्यात प्रकाश पडला. मग त्याच्या पाया पडले आणि हो मग गर्गाचार्य तिथून निघून गेले. चला हो आता एके दिवशीची गोष्ट. देवाला आंघोळ वाढली. काय म्हणतोय मी एका दिवशीची गोष्ट. देवाला आंघोळ वाटली म्हणजे एका दिवशीच्या दिवशी आंघोळ करते देव असं नाही. रोजच करत होता पण घटना त्या दिवशी सांगतोय ऐका. आंघोळ वाढली. 2-4 गल्लीतल्या म्हाताऱ्या जमा झाल्या. गरम पाण्यानं असे हातपाय पिळू आंघोळ वाढतात. वाढली आंघोळ हातपाय पिळून आणि जे रडायला लागला कृष्ण. किती रडतोय. यशोदा अंगाई गाते अंगाई माझ्या बाळाला लागली कुणाची नजर
दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढी ते बाई मी उतरी पदर दृष्ट काढी ते बाई मी उतरी पदर ये रे लांडग्या जारे जार तू गोरा ये रे लांडग्या जारे जारे तू कोण्या भेड सावून रे माझ्या बाळाला भेड सावून रे माझ्या कृष्णाला माझ्या बाळाला रागली कुणाची नजर माझ्या कानाला लागली कुणाची नजर दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढीते बाई मी उतरू बदल दृष्ट काढी ते बाई मी उतरी पदर दृष्ट काढण्याचा प्रयत्न केला, पाळण्यात टाकलं, अंगाई गाते ये रे लांडग्या जारे जारे तू कोल्ह्या. महिला मंडळीचे गाणे फार भारी असतात. कोण मारलं कोण कुतून एका दिवशी वसमतला बसलो. आमच्या एका आता मोठ्या पदावर आहे तो माणूस, मोठ्या पदावर आहे आणि त्याला म्हणजे नेमकंच मुलगा झालेला, बऱ्याच वर्षानंतर सावकार मुलगा झाला आणि मोठ्या पदावर आहे तो माणूस. आणि घरी गेलो मी, बसलो असं सोफ्यावर चहा घ्यायलो समजा, आणि त्यावेळेला त्याची बायको आली. खांद्यावर असं लहान ते बाळ घेतलेलं आणि त्याला असं थोपटवून झोपी घालते, पण ते झोपत नाही, रडायले. त्यावेळेला 4 लोक त्याला सॅल्यूट ठोकतात त्या अधिकाऱ्याला. तो माझा मित्र, त्या मित्राची बायको लेकराला झोपी घालते आणि लेकरू झोपत नाही, रडायले. म्हणून त्याची बायको आली आणि कोण मारलं या कुतून कोणाला म्हणाली, ज्याला 4 माणसं सॅल्यूट ठोकतात त्याला. म्हणजे लेकरा पुढं माणूस कुतुबी होते. चला, कळालं तुम्हाला. महिला मंडळी भावनेमध्ये वाहवत जाऊन ये रे लांडग्या जारे जारे कोल्ह्या भेडसावू नको, भीती घालू नको माझ्या बाळाला, जा तिकडं. महिला मंडळी नाही मंडळी म्हणतात ना, हाड बाळा हाड, तस चला. पण रडायचं काही थांबत नाही. मग आजूबाजूच्या गवळणी जमा झाल्या, पण एकाही गवळणी जवळ कृष्ण रडायचं थांबत नाही. मग त्यावेळेला एक राधा नावाची गवळण आली, राधा नावाची, आणि राधा नावाच्या गवळणीनं कडेवर घेतल्या बरोबर काय आश्चर्य, कृष्ण रडायचा थांबला. रडायचा थांबल्यावर सगळ्या गवळणी म्हणल्या, राधे अगं काय केलंस तू, काहीतरी तुझ्या हातात जादू आहे. मग म्हणूनच थांबला रडायचं. किती वेळापासून रडत होतं. यशोदा म्हणली, अगं राधा सकाळपासून माझे कामं राहिलेत करायचे, रवी लावायची राहिली, विरजण टाकायचं राहिले, सारवायचं राहिले, अजून धुणं भांडे राहिलेत. आता काय कर, या कृष्णाला घे आणि तुझ्या घरला ने. राधे 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 घे श्याम सुंदरा राधे 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 घे श्याम सुंदरा राधे 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 घे श्याम सुंदरा राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा. नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा. झडकरी म्हणजे लवकर ने, मंदिरा म्हणजे घरी.
आता लवकर तुझ्या घराला घेऊन जाय आणि मला माझे कामं करू दे, यशोदा म्हणते. राधेला वाटलं बरं झालं, आपल्या घरातही कोणी नाही, विरंगुळा होईल आपल्याला तेवढाच. म्हणून राधा कृष्णाला घेऊन घरी गेली आणि मनातली इच्छा राधेनं बोलून दाखवली. अरे कृष्णा, एवढासाच आहेस, मी आणलं तुला, पण आता तुला खेळवत बसू का कामं करू? जरा मोठा असला असता तर पद्धतशीर तर तू पलंगावर बसला असता, मी माझे कामं करत करत गप्पा मारल्या असत्या. मी काय बोलते तुला कळालं असतं, तू काय बोलते मला कळालं असतं. वेड्यासारखं मी बोलत राहणार आणि तू ऐकत राहणार. देवानं प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण केली. ती पुतना राक्षसीन होती, तिची देखील इच्छा पूर्ण केली. मग या राधा गवळणीची का नाही करणार? देव मोठे झाले आणि मोठ्यानं बोलू लागले. मोठ्यानं बोलू लागतात तेव्हा दारावर थाप पडली. राधे, दार उघड. एवढी मोठ्यानं हाक कोण मारते गोपाल महाराज? गल्लीतल्या कोण्या शेजाऱ्या पाजाऱ्याची हिंमत आहे का? नवराच मारणार ना. ते का आजकालचा नवरा होता का बाबा? ए पिंट्याची माय, कवाड उघड की, मी आलो. हिंमतच नाही आताच्या नवऱ्याची बायकोला नावानं अशी हाक मारायला. आता बायकाच नवऱ्याला नावानं हाका मारायला. हो, पण हे जाऊ द्यात, विनोद करायला वेळ नाही, लय पुढे जायचंय आपल्याला, लय राहिली कथा, लग्नापर्यंत जायचंय. राधे, दार उघड. राधा भानावर आली, थरथर कापू लागली. हो, या कृष्णाला जर पाहिलं तर नवरा माझा मला फाशीवरच देते, गळाच कापते. कारण एका परपुरुषाला कोण आहे काही माहित नाही, त्याला घेऊन घरामध्ये बसलीस. हात जोडले, गयावया करू लागली. देवा, लहान हो रे, लहान हो. ते म्हणला आपल्या आईनं शिकवलं नाही, फक्त मोठा व्हायचंच येते. म्हणला मला मंत्र येते, लहान व्हायचा मंत्रच येत नाही. पूर्ण शरणागताला देव लगेच प्रसन्न होतो. पूर्ण शरण आली राधा आणि सांगितलं, हो ठीक आहे, लहान होतो. देव लहान झाला आणि लहान झाल्यावर मग राधा कवाड काढायला गेली, दार काढायला गेली. दारातला नवरा आलेला पाहिला आणि सांगितलं, कोणाला गप्पा मारत होती एवढा वेळ? कोण होतं घरात? म्हणले कोणी नाही हो, नंदबाबाचं ते यशोदेचं पहा ना, एवढं एवढं बाळ किती गोड दिसायले, ते पलंगावर झोपले. त्यानं पाहिल्याबरोबर त्याचा जेवढा राग होता, राधेनं दार लवकर उघडलं नाही ना, 5 मिनिटं लावले होते, जितका राग आला होता त्याला, देवाला पाहिल्याबरोबर शांत झाला, शांत झाला. नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, कवाड उघड झड करी, कवाड उघड झड करी. चटक शिकलीस कोठे ग राधे, चटक शिकलीस कोठे, चटक शिकलीस कोठे ग राधे, चटक शिकलीस कोठे, चटक शिकलीस कोठे ग राधे, चटक शिकलीस कोठे, चटक शिकलीस कोठे ग राधे, चटक शिकलीस कोठे. राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, कवाड उघड झड करी, कवाड उघड झड करी. लगेच सुरू व्हायचं ना यास. तिकडं तुळजापुराकडं, तिकडं कथा असतात माझ्या तुळजापुराकडे. आता लगेच आपली संपली की 16 तारखेपासून तुळजापूर तालुक्यामध्ये कथा आहे. आणि तिकडं असा संबळ वाजला रे, वाजला सावकार, संबळ वाजला की मंडपामध्ये लगेच 2-4 घुमतात महिला मंडळी. हो, आणि तिकडं ते आहेच देवीचं ठाणं आहे तुळजापूरच, आणि आहे तिकडं. आता लगेच 16 तारखेपासून माझी कथा आहे. आणि चला, काही जणाला शंका येते, देवाचं हे नुसतं ह्या गप्पा गोष्टी ऐकून काय होतं महाराज, काय होतं असं सांगितल्याच्या नंतर? मी मागे एका दिवशी सांगितलं, देवाच्या भक्ताच्या कथा ऐकल्यावर काय होतं हे सांगितलं मी. जितकं पुण्य भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर मिळतं, तितकंच ह्या कथा श्रवण केल्यावर देखील मिळतं, देवाच्या भक्ताच्या कथा. पुन्हा एकदा व्यास महर्षी सांगतात भागवतामध्ये, येन येनावतारेण भगवान हरिरीश्वरा करोति कर्म रम्याणि
मनोज्ञानी चन्हा प्रभो. भगवान श्रीकृष्णाला किंवा भगवान श्रीकृष्णानं विष्णू परमात्म्यानं जे जे अवतार धारण केले ते अतिशय सुंदर गोड आहेत आणि श्रवणीय लीला आहेत. त्या लीलांचं श्रवण केल्यावर भगवंताविषयी प्रेम वाढतं, मनामध्ये देवाविषयी प्रेम वाढतं, विषयांची आशा संपते. काय म्हटलंय? विषय विकारांची आशा संपून जाते, अंतःकरण शुद्ध होतं आणि भगवंताविषयी मनामध्ये भक्ती निर्माण होते. भागवत ग्रंथाचं महात्म्य सांगताना मी पहिल्या दिवशीच सांगितलं, ही कथा म्हणजे देवाविषयी हृदयामध्ये प्रेम निर्माण करणारी आहे. भक्ती, प्रेम, वैराग्य ह्या भावना हृदयामध्ये वाढायच्या असतील तर ही भागवत कथा ऐकावी. भागवत कथा अशी ही गोड भागवत कथा. चला आता देव हळूहळू मोठे होऊ लागले. किती मोठे झाले? घडीच्या हिशोबाने मोठे होतील, म्हणजे घडी पाहू पाहू मोठे होतील. हा ऐका, देव मोठे होतात. एका लहान मूल, आता मला एक सांगा, लहान मूल जन्मलं आणि लगेच 6 महिन्यानंतर पळायला लागला असं होईल का माय? ते लहान मूल वाढत वाढत 4 महिन्यात 6 महिन्यात एका अंगावर पडते. असं एका अंगावर, उजवीकडं किंवा डावीकडं, एका हातावर एका अंगावर पडते. यशोदेला नवल वाटलं, तिनं तो देखील उत्सव म्हणून साजरा केला. उत्सव, आपले भारतीय लोक उत्सव प्रिय आहेत मुळात. आता लेकरू एका अंगावर पडणं, तिला आनंद वाटला, तिनं गल्लीतल्या बायका गोळा केल्या आणि सुवासनीचा कार्यक्रम केला, सुवासनीचा. आणि कृष्णाला टाकलं एका बाहेर गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये, छकड्यावर आणि लागले ह्या स्वयंपाक करायला पुरणपोळीचा घरामध्ये. पण देवाला वाटलं मला विसरले, मला बाहेर टाकलं, माझाच उत्सव माझ्याच नावानं आणि मला विसरल्या, बाहेर अंगणात टाकलं झाडाखाली आणि ह्या इथं स्वयंपाक करायला. पण त्याच वेळेला एक राक्षस आला, शकटासूर नावाचा, त्यानं देवावर हल्ला केला. पण त्यानं गर फिरवला, छकडा ना पडला. एका दणक्यामध्ये शकटासुराचा वध, एका दणक्यात शकटासूर मारला. आता देव हळूहळू मोठे व्हायला लागले. मोठे व्हायला कसे मोठे झाले? देव आता असं पोटावर पडायला लागले. एक पाय जवळ घ्यायला लागले. एक पाय जवळ घेतात आणि असे दोन्ही हात टेकवतात आणि पुढे घसरतात. काय म्हणतात माहिती त्याला? रांगायला लागला देव, रांगायला. आणि कसं रांगतात? नामदेव महाराजांना सांगितलं, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीते, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रागत. जय हो, गुडघ्याने रागत. रंगणी रंगनाथ तुम देखी लाग सये, रंगणी रंगनाथ तुम देखी लाग सये. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत. गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. शाबाश. डाव्या गुडघ्याने रांगत. देव रांगायला लागले, रांगायला. मग आता तुम्हाला माहित आहे, रांगायले म्हणल्यावरती का आता पाळण्यात झोपून राहणार आहे का माय? त्याला ओसरी कमी पडू लागली, घरातलं अंगण कमी पडू लागलं. उंबरठा ओलांडून आता मुख्य दरवाजाच्या बाहेर आलं. ते बाहेर आलं आणि तितकं गोड बाळ कोणाचंही असो, आपले लेकरं असतात ना, हे असा सुंदर होता. पाहिलिया वेध लावी, पाहिल्या बरोबर चित्तामध्ये बसावं त्यानं, इतकं त्याचं सुंदर देखणं रूप. आपले लेकरं असतात, पोटाचा नगारा, हातपाय काडी झालेले, नाकातून गंगा जमुना वाहतात, तरी पण आपल्याला प्रिय असतं.
बरोबर, तितकं प्रिय असतं आपल्याला. पण हे तर नक्षत्रासारखं होतं, नक्षत्रासारखं. हो, इतकं सुंदर, पाहिल्याबरोबर चित्त वेधून घ्यावं त्यानं. हो, किती सुंदर देवाचं रूप वर्णन करताना सांगितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशि कणा लोपलिया, रवि शशि कणा लोपलिया, कस्तुरी मळवाटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवाटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवाटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटे चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटे चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटे चंदनाची ओटी. एवढा राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हटलंय त्याला, मदनाचा पुतळा. एवढा देव तो सुंदर आहे, सुंदर. आणि एवढा सुंदर देव रस्त्यावर रांगायलेला पाहिल्यावर तो कृष्ण कोणी खाली ठेवल का कंडक्टर साहेब? एक गवळण आली पलीकडल्या गल्लीतली राहणारी, चंद्रावळी तिचं नाव, एकदम कोपऱ्यात घर तिचं गावाच्या पलीकडं. ती आली आणि तिनं पाहिलं, हो नंदबाबाच्या वाड्यात असं काय रोज जाणं होईना झाले, आणि हे लेकरू एवढं सुंदर दिसणारं यशोदेचं रस्त्यावर आले. घेतलं तिनं कडेवर उचलून, घेतलं आणि गेली घेऊन कृष्णाला घराला, आपल्या घरी घेऊन गेली. आपल्या घरी येऊन गेली. इकडं यशोदा घरामध्ये काम करत होती, घरकाम. चूल सारवत होती. चूल वर्णन साधू संत नामदेवरायाने गोड वर्णन केलेलं आहे. चूल सारवत होती ती, चूल सारवत होती. आता सारवायचं माहीतच राहिले ना, आता चूलच राहिली नाही. आता आला गॅस, बटन फिरविलं, लायटर दाबलं की झालं. आता चूलच राहिली नाही, तर सारवण कुठलं माहीत आलं. चूल सारवत होती आणि मग भानावर आली. आपण बाळाला तर वसरीवर खेळायला सोडलं होतं कृष्णाला, पण वसरीवर दिसत नाही. रोहिणीला विचारलं, का ग रोहिणी, माझा कृष्ण पाहिला का? ती म्हणली नाही, माझा बलराम तर इथंच खेळायलाय, कृष्ण नाही पाहिला. बाहेर पाहिलं रस्त्यावर, पण दिसत नाहीये. या गवळणीला, त्या गवळणीला, त्या गोपाळाला, त्या गवळ्याला, सगळ्याला विचारलं, सांगा सांगा माझा कृष्ण कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, टाळी टाळी कुणी सांगागी, सांगा, कुणी सांगागी, कुणी सांगागी. कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा. कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी. कुणी सांगागे, कुणी सांगागे.
पडियली कुणी सांगागी कुणी सांगागी कुणी सांगागी कुणी सांगागी कुणी सांगागे कुणी सांगागे कुणी सांगागे कुणी सांगागी हाती घेवोनिया फूल अंगणी रांगत आले मूल होते सार वित मेचून कैसी भूल पडली कैसी भूल पडियेली कुणी सांगागे कुणी सांगागे विचारते पण कोणी सांगायला तयार नाही. मग एक गवळण म्हणली ती चंद्रावळी नाही का, ती गावाच्या पलीकडे एकदम घर आहे, तिकडं नेलं म्हणलं तिनं तुझ्या कृष्णाला. बस धावत गेली यशोदा आणि आपल्या बाळाला घरी आणलं. तेव्हापासून यशोदा कधीच एकटं नाही सोडायची, कधीच एकटं नाही. चला देव लहानाचा मोठा होऊ लागले, गल्लीमध्ये जमा झाले, लेकरं गोळा केले, आता चलायला बी लागले बरं का, रांगत नाही, आता चालत चालत बाहेर यायला लागले. हो त्याचे वर्णन केलं. ऋणझुन पायी वाजताती वाळे दाविती पाऊले दयानिधी. संतांना देवाच्या प्रत्येक अवस्थेचं वर्णन केलं, प्रत्येक अवस्थेचं. आता खेळत खेळत लहान वय चालत चालत बाहेर येतात. लहान मुलं मित्रमंडळी गल्लीतली गोळा केली आणि विचारलं काय रे असे तुम्ही बारीक का. ते म्हणले किसन्या मित्रमंडळी आहेत. आता किसन्या म्हणलं तर काय मित्रामध्ये वाव गय का. आता तुम्ही म्हणत नाहीत का एकमेकाला, काय म्हणता तुम्ही, तुमच्या वयाचा माणूस असेल तर. आता वयानुसार तुम्ही एकमेकाला काही बोलता, पण आम्ही नाही बोलू शकत लहान असलेले. मग ते समवयस्क आहेत, समवयस्क त्याला सारख्या वयाचे म्हणायचं. समवयस्क किसन्या अरे आमच्या घरी खायला नाही, तू मोठ्याचा पोरगा आहे, नंदबाबाचा मुलगा, तुझी बरोबरी आमच्या नव्हती का, तुला दूध दही तूप खायला. म्हणले तुमच्या घरी नाही का. म्हणले हाय रे, पण काय होतं ते आमचं सगळं घरचं विकायला जातं. कुठं. मथुरेला. सगळे गवळी त्यांचा व्यवसायच दूध दही तूप विकण्याचा. मथुरेला ना नेऊन गवळणी विकायच्या. जगातला पहिला समाज सुधारक जर कोणी असेल तर तो भगवान कृष्ण आहे. काय म्हणतो मी लक्षपूर्वक आहे का. भगवान श्रीकृष्णानं तेव्हा एक क्रांती केली. गोवर्धनाची पूजा सांगितली आपल्याला करायची. आता गोवर्धनाची पूजा करणारा, झाडं वेलीमुळं पाऊस पडतो हे सांगणारा सुद्धा भगवान कृष्ण आहे. आज विज्ञानानं सिद्ध केलं ती गोष्ट वेगळी, पण हे आमच्या शास्त्रांनी जेव्हा सांगितलं तेव्हा बऱ्याच लोकांना पटलं नाही. तेव्हा सुद्धा आपलं पोट पद्धतशीर भरलं पाहिजे आणि आपलं जे आपण कमावतो म्हणजे जे आपण पिकवतो ते आपल्या पोटासाठी आधी ठेवलं पाहिजे हे सांगणारा भगवान कृष्ण. ते दही दूध तुम्ही खा ना, नाही म्हणले घरचे विकायला नेतात. म्हणले विकायला नेतात आपण चोरून खाऊ. म्हणले चोरून. म्हणले चोरी करणं चांगलं नाही. म्हणले पोटासाठी स्वतःच्या करायची, त्याच्यात काय वाईट थोडंच आहे. म्हणले सुरुवात कुठून करायची. म्हणले आपापल्या घरून. सगळ्यांना आपापल्या घरी चोरी केली. हे अति हुशार होता. चतुरातो शिरोमणी ज्याला म्हटलंय त्यानं चोरी केलेली कोणाला कळू देईल का. हो कळाली नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग झाली. म्हणले किसन्या आमच्या घरी चोरी केली आम्ही, पण आईला कळाली लय मारलं. म्हणले माझी नाही सापडली चोरी कोणालाच अजून. मग आजपासून मी तुमचा मॉनिटर. मुखिया बनला भगवान कृष्णन. सांगितलं आजपासून सगळेजण चोरी करायची. चोरी करण्यासाठी एक एक घर एका गवळणीचा नंबर, सगळे नंबरवारी. आणि कोणाचंच घर नाही सोडलं. स्वतःचे घर सुद्धा त्या गोपाळांनी चोरी केली बरं का. स्वतःच्या घरात चोऱ्या करू लागले. देव गवळणी त्रासून गेल्या. किती त्रासल्या. आपल्याला आज भरपूर कथा ऐकायची आहे देवाच्या लग्नापर्यंतची. म्हणजे आता गोवर्धन पूजा आहे, नंतर रास क्रीडा आहे, भरपूर आहे कथा. त्याच्यामुळं प्रत्येक प्रसंग विस्तारानं सांगणं शक्य होणार नाही. तरी पण एक चोरी सांगतोच. एक गवळण म्हणली लय नंदाचा पोरगा चोऱ्या करण्यामध्ये पटाईत झालं का, पण माझ्या घरी चोरी करून दाखवावं त्यानं, मग बहादर समजते त्याला. कृष्णाच्या कानावर बातमी गेली. आता कानावर बातमी जायला का, ते लय मोठा असं महानगर थोडंच होतं, गोकुळ लहानसं गाव. कृष्णाच्या कानावर जेव्हा ही बातमी गेली तेव्हा म्हणला बर आज संध्याकाळी नंबर हिच्याच घरचा. म्हणला हिच्याच घरचा. ती गवळण बी फार हुशार. तिनं
सगळ्या दाराला कडी कुलूप लावून घेतले आणि जे शिंक होतं, शिंक म्हणजे ते बेसिनच्या त्या बेसिनला जे सिंक असते त्याला सिंक, ते सिंक वेगळं, ते हात धुण्याचं ते बेसिन सिंक, किचनच्या ओट्याचं ते सिंक वेगळं. शिंक म्हणजे मडकं वर बांधलेले राहायचे मडके दोरीनं, त्याला शिंक म्हणतात. त्या शिंक्यावर मडके सगळे अडकून ठेवले वर आणि त्या शिंक्याला देखील एक घंटी बांधून ठेवली, बारकी घंटी. देवघरात असती बारीक घंटी, देव्हाऱ्यावर किंवा मंदिरामध्ये छोटी घंटी त्याला बांधून ठेवली. का बांधून ठेवली? कारण कृष्ण आला आणि चोरी करायला गेला, ती घंटी वाजावी आणि आपल्याला जाग यावी. भगवान कृष्णानं सगळ्या गोपाळाला सांगितलं. सगळेजण आता त्या गवळणीच्या घराच्या बाहेर आलेत आणि सगळ्याला सांगितलं, सगळेजण डोळे बंद करा रे. आता त्या घराला एक वर छोटी खिडकी होती, गोल खिडकी. काय म्हणतात त्या खिडकीला? सौन. हा, कृष्णानं सांगितलं आपल्याला तिथून मध्ये जायचंय. तिथून कुठून? त्या सौन्यातून मध्ये जायचंय. डोळे बंद करा. म्हणले किसन्या डोळे बंद केल्यावर काय होईल? म्हणला मी एक मंत्र म्हणणार आहे आणि जादूनं तुम्हाला मध्ये घेऊन जाणार. सगळं ब्रह्मांड यानं निर्माण केलं, याला काय येत नाही हो. सगळ्यांना डोळे बंद केले आणि दुसऱ्या क्षणाला ते त्या गवळणीच्या घरामध्ये मध्ये गेल्यावर पाहिलं, किसन्या लय उंच आहेत की रे मडके. म्हणले आपल्या जवळची ती काठी काय कामाची? मग काठीनं सगळे मडके एक एक फोडले. त्या मडक्यातून कोणत्यातून दही पडतंय, तर कोणत्यातून दूध, कोणत्यातून ताक, कोणत्यातून लोणी, कोणत्यातून तूप पोटभर खाले. आणि ज्या मडक्याला ती घंटी बांधलेली होती त्या घंटीला सांगितलं, शपथ आहे तुला घंटी. म्हणले काय? खबरदार वाजशील तर. म्हणले वाजणारच नाही. सगळ्या गोपाळाचं खाणं होईपर्यंत वाजली नाही. जेच भगवान कृष्णानं आता म्हणले, झालं का रे तुमचं पोट भरलं का? म्हणले हो, आता मी खातो. म्हणले एक मडकं फोडलं आणि देवानं खायला सुरुवात केल्याबरोबर घंटी वाजायला सुरू झाली. म्हणले खबरदार घंटी आता वाजायली. म्हणजे देवा, सगळं जग जेव्हा जेवण करेल तेव्हा शांत राहिले तर हरकत नाही, पण या जगाचा बाप जेव्हा जेवण करेल तेव्हा जर शांत राहिले मी, तेव्हा जर नाही वाजले तर माझ्या कुळाला डाग लागेल, कुळाला. म्हणून आपण जेव्हा देवाला आरती करतो, नैवेद्य दाखवतो, तेव्हापासून घंटी वाजवण्याची पद्धत आहे बाबा. घंटी वाजवतात. सगळं दही, दूध, तूप, लोणी खाल्लं, राहिलेलं सगळं खाली नासधूस करून टाकली. त्याला काय खायचं थोडंच होतं, निघाणा करून टाकला. आणि जाता जाता म्हणला गोपाळाला, चला रे तुम्ही पुढं व्हा, मी येतोच म्हणले. जाता जाता त्या गवळणीचे फार केस लांबचे लांब वाढलेले होते. ते डव शॅम्पू वापरायची ना, कोणता? ते डव सनसिल्क हेड अँड शोल्डर्स. आता केसच ठेवणं झालेत बायका. आता केसावर पोहते भांडे घ्यायलेत ना, त्याच्यामुळं केस लांब ठेवणार. हा, नाहीतर लांबच्या लांब केस राहायचे. त्या गवळणीचे खूप लांब केस होते आणि तिच्या नवऱ्याची होती दाढी खूप लांब. कंडक्टर साहेब, दाढी होती खूप लांब होती. नाही तेवढी नाही, अजून लांब होती. जाता जाता यानं काय केलं, फार करामती, फार खोडसा दाढीची आणि वेणीची गाठ मारली आणि पडला बाहेर. आणि लगेच त्या गल्लीतल्या सगळ्या गोपाळाला सांगितलं, हो पोरो, उद्या सकाळी 6 वाजता इथं सर्कस सुरू होणार आहे. म्हणला काय? म्हणला इथून सोंग निघणार आहे, सोंग 6 वाजता सकाळी. लवकर उठून हजर व्हा म्हणला, हजर. हा, आणि येताना तुमचा बँडबाजा घेऊन या. बँडबाजा म्हणजे पराती तुराट्यानं वाजवीत. सकाळी 6 वाजता कृष्ण गेला निघून. सगळे गोपाळ घरी जाऊन झोपी गेले. आणि भल्या पहाटे सकाळी 6 वाजता ते दारावर एक आलक मागायला आलं. गोसावी आलक म्हणल्याबरोबर त्या गवळणीला जाग आली. गवळणीला जाग आली म्हणली, गोसाई आला बाबा पीठ मागायला, वाढलं पाहिजे त्याला. पटकन उठायला गेली की वेणीला झटका बसला. जरा तरी काही लाज वाटते की नाही म्हणली तुम्हाला? म्हातारपण झालंय आपलं, दिवस उजाडलाय वर, ते गोसाई आलाय दारात आणि आता वेणी ओढता होय? शोभते का आता वेणी ओढायला? सोडा. ती म्हणला, तुला जसं म्हातारपण जवळ आले तसे तुझी काय बुद्धी, काय साठी बुद्धी नाठी व्हायली का? म्हणला गोळ्या संपल्या तुझ्या, मी तुझी वेणी ओढली काय? अगं तूच माझी दाढी ओढायली, सोड माझी दाढी. दोघाच नवरा बायकोची झोपली. मग तिनं माग वळून पाहिलं आणि यानं पाहिलं तर गाठ मारलेली. सोडा गाठ सोडायला प्रयत्न करतात, गाठ सुटे ना. मग
अलख ते दारावरला गडबड करायला ना पुन्हा गोसाई अलख म्हणलं हे काय ताप झाला कापून टाकू म्हणला हातात कात्री घेतली ते म्हणते माझी दाढी कापायची नाही ती म्हणते माझे केस नाही कापायचे मग म्हणले बसायचं का असंच कापा म्हणली माझे केस पण गाठ काही केल्या तर ती कापना सुटना असं म्हणतात जाळली तर जळना वर्णन आलेले बरं का गवळणीमध्ये एकही शब्द व्यासपीठावरून खोटा नाही सांगणार जाळली तर जळना मग दोघही जण उठले अंथरुणावर पलंगावरून उठले आणि दरवाजापर्यंत गेले हे म्हणला तिला होय पुढी होय म्हणला ती गवळण होती 7 फुटाची त्या गवळणीची उंची किती 7 फूट आणि याची त्या गवळ्याची तिच्या नवऱ्याची ते होतं 5 फुटाचं ते तिच्या माग दिसना बी ती दरवाजा काढला तिनं दार काढलं आणि ते गोसाई दारातच काय हो काकू किती वेळचा हाका मारतोय आलक आलक करून चला वाढा बरं पटकन म्हणली वाढते एक नाही 4 घरचं पीठ एकदाच वाढते तुला माता इकडे ये म्हणली काय पटकन सांगा म्हणली ही आमची वेणीची दाढीची गाठ सोड ती म्हणली दाढी कोणाची म्हणली माझ्या नवऱ्याची नवरा कोठ आहे तिनं असा झटका मारला की ते झटक्यातच पुढे आलं मला तेवढा मारता येईन कारण मानत घ्या पाहिजे तिनं असा झटका मारला की ते असं झटक्यातच येणे संगच पुढे आलं म्हणला हे वेगळंच सोंग झालंय त्याने प्रयत्न केला गाठ सोडण्याचा कापण्याचा जाळण्याचा पण गाठ सुटना ओ काकू म्हणला तुमचा पिठाही नको काहीच नको चाललो मी म्हणली बाबा चला तर जाय मग तो कोणाला सांगू नको दाढीची वेणीची गाठ मारलेली ते दारात गेलं सांगित नाही म्हणला कोणाला दाढीची वेणीची गाठ मारलेली सांगित नाही कोणालाच मोठ्यानं हाक मारून सांगितलं बस ऐकलं सगळ्या लेकरायनं आणि बँड बाजा घेऊन आले लेकर बँड बाजा हातात पराती ताट वाजवीत सोंग निघालं सोंग कुठं निघालं ज्यानं मारली त्याला सोडता येते म्हणले दुसरी कोणाला सोडता येत नाही कोणा मारली त्या कृष्णानं मारली कोणा मारली गाठ त्या कृष्णानंच मारली कृष्णानं तू त्याला काही म्हणली होती का हो म्हणले म्हणली होती माझ्या घरी चोरी करून दाखवते दाखव मग तुला बहादर समजते चला त्याच्या घरला नंद बाबाच्या दाराकडे ती वरात वाजत गाजत निघाली वाजत गाजत मागून पोरं धिंगाणा करतात आणि हे नवरा बायको पुढं कसे चालायले आहे का नवऱ्याला म्हणली ती बायको म्हणली नवऱ्याला तुम्ही व्हा पुढी मी राहते माग तुम्ही व्हा पुढी हे पुढे निघालं याची दाढी आणि आधीच उंची कमी आणि ती बाई 7 फुटाची याची दाढी अशी माग वडायला लागली ना मान पिळायला लागली याची ती म्हणली थांबा मी पुढं चालते बायकोला घातलं पुढे हे माग ती 7 फुटाची आणि हे 5 फुटाचं याची दाढी अशी पुढं दगड धोंडा आला नाली आली की ती लागली उड्या मारायला हे उचलून परेशान जसे ट्रॅक्टरच्या मागे रिकामी ट्राली आपटत येते तसं आपटत नेलं त्याला कुठं नंदबाबाच्या दारात नंदबाबाच्या दारात नेल्यावर तो भगवंत नंदबाबाच्या कडेवर बसून हा सगळा प्रकार पाहत होता नंदबाबाच्या कडेवर बसून आता जिरली का म्हणला तुझी डोळ्यानंच बरं का मला चॅलेंज केलं का बस त्यानं पाहिल्याबरोबर तिनं हात जोडले देवा परत तुझ्या वाटेला कधी येणार नाही तुला कधी काय खायचं ते खाय ठीक आहे काही नाही ते नंतर पुढची तयारी करायलेत ऐका कथा ऐका हात जोडले त्या गवळणीनं माफी मागितली श्रीकृष्णाची आणि देवानं एक दृष्टी कटाक्ष टाकल्याबरोबर म्हणजे एक नजर पाहिल्याबरोबर ती कधीच कापल्या न जाणारी न जळणारी न तुटणारी गाठ सुद्धा आपोआप सुटली आपोआप हो वर्णन केलं गवळणीमध्ये दुसरी आली गधावणी याने बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वे